दिला तर देवाच्या औषधा खोवा कशी माझी परिस्थिती झाली परिस्थिती अशी दांडगो होतोय बापूस नाव पोराचा लगीन करू आहे झाला लगीन आहे झाला आणि काय भानगड 2 वर्ष गेली घरात काय भांडणं हलं ना औषध म्हणता आहे पोरा असा कसा जाताना अगे औषधी काय सोडून ती वाढणारा होताना जाणारा जाता काय इलाज नाही त्याचा आणि ते पुरं 2 वर्ष गेली भांडणं हलं ना बापूस नाव हैगय नको पोरा काय झाला तरी वंशात आधार ह्यो धावतच होयो ज्याला बापूस नाव दुसरा लगीन करूया आता दुसरा तर दुसरा बघूया काय जमण्याचं काय दोन बंदा झाली दुसरा काय पाडणं हलं ना दोन बायको पटापट पटापट मेले भाऊ बापूस मेले आणि एकटो रवलं आता सकाळ तो धंदो ढोरा सोडूची आणि वारा लेक्का जरा वाराची आणि परत खांची वाड्या लागली एक दिस रसोई लो फाटे तो वाड्यात जातोय ढोरा सोडून तर काळ्या पोर पटणार औषधावर ह्या घटकातच पंचाव यवंतेत पडलोय आशाला काय तर आपण बघूया गेलो गेले तर पार रट्टा एक साच्या अकरा तुकड केल्यान पराल सात घातलो हे बाबा कोणी काय टाकला रे आपला झोन द्या रे यो जीव वळवळटा हुस पण कोणी काय लागी येईल बाका धीर जायला लोकांच्या पोरात हात घातलोय तरी असा परत एकदा साथ घातलोय बाबा रे कोणी काळोखात केला असा आणि उदोडा जर टाकला असा तर नशीब माझा घेऊन जाय कोणी येईन आता उठला असा जमा करणार उकललोय आणि छातीकडे धरलो पोरान काय करूचा काय केलं छाती उठला भूल लागली कशी पोरान गडबड केली यदो पोर होतो आता 10-12 वर्षाचा झालो असाने उत्तर काय आता माका पाटला दिला तर देवाने आता औषधीच्या भावा देवाची करणी आणि नारला पाणी माता आधार नाही तो पण वाईट बरो कसं असताना देवान माझ्या दोषात केलो पण यो आधार आता रवलो हे मला म्हणाले अरे माझा मित्र आहे कसा
तुका काय गरज पडली तुका औशी बापाशीची काय गरज दोन खऱ्या मागासारखं तुका आधार पण आजोबा ज्या वेळेला मित्र सवंगडी खेळ खंडोबा करतो ना त्यावेळी प्रत्येक जण स्वतःच्या आई बापाचं नाव अगदी ताट मानेला सांगतात पण तीच वेळ सगळी भाषामध्ये येते मात्र क्षणार्धात निरंतर हात हृदयात आणि आमच्या दिली ठरलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडूनच मला हवं आहे काय म्हणतो बाबा रे मी तुका एकच आजो आजो मरण नाही काय गेलो आजोबा जितो असावा आहे ना मग आज वापस तिच्या मरण होईल नाही हे त्यांना मी सांगितलं ओके. आतापर्यंत त्यांनी मला लहानाचं मोठं केलं कोणत्या युद्धाची कसोटी सगळं त्यांनी मला भासली नाही मग ते किती होईल सांगितलं पण तरी पण विचारतात म्हणून पण आजोबा मला खऱ्या अर्थानं आनंद आहे कसो कारण या विश्वात भ्रमंतिका करत असताना जे माझ्यावरती प्रसंग आले त्या प्रत्येक प्रसंगाला आपण ध्येयानं मला साथ दिला हा पण आजोबा काय का आजच्या दिनी आपलं कर्तव्य काय कर्तव्य काय त्या पालवाच्या पुढचा घोरा जागती बाळू मेकली वाट बघतो कधी माझ्या पाठीत लवण लाय हे सांगा घेऊचा नाही घोरा ती पण मुसळ्याची फसून गेली पण तुम्ही आपली गुरु आहे